तर राधे मित्रांनो, मी आज आलो सकाळी शेतात आल्यानंतर तर मित्रांनो, हा जो उकलला आहे तो आपल्याला साईडला करायचा आहे, कोरायचा त्याला. तर तुम्ही पुरा व्हिडिओ पाहत राहा. त्यानंतर मी पाहिलं शेतामध्ये एक पोकलँड, ते पोकलँडकडे गेलो. मग मी त्यानंतर त्या मशीनला चालू केलं. नंतर ओमच्या हातात कॅमेरा दिला. ओम म्हणता व्हिडिओ काढ, म्हणता आपला ब्लॉगमध्ये घेणं आहे. तर आता मशीन तर मित्रांनो, मशीन काही मला इतकं काही जमत नाही, तरी पण हळूहळू मी मशीन चालवतोय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. रुको जरा, सबर करो. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जसं जसं मशीन हळूहळू मी उकलल्याकडे घेऊन चाललो. बरोबर तो ओमडाच पण विचारतोय की ओम की मागे काही टच होणार का. तो म्हणतोय की हळूहळू मी मशीन जाऊ. हे बघू शकता तुम्ही. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? आप भी ठीक कर देते. आता मी सुरुवात केली उकलला कॉल करण्याची. तू है कौन तू? कौन है बे तू? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? ये कहाँ फंस गया भाई मैं? टेक्नोलॉजी तू है कौन तू? तर मित्रांनो, जसं आलं तसं उकलला त्या साईडला केलं गेलं आहे. आता मी मशीन लावून देतोय. मग ते जागेवरती लावून देतोय मी मशीन. आता उकलला एक साईडला झालेला आहे मित्रांनो. आता मी मशीन हळूहळू जाऊ देतोय जागेवरती. ते काम झाल्यानंतर डोरांना पाणी पाजलं होतं. हो, दोन्ही बैल एक काम केलं उकलल्याच्या. आता त्या मशीनने उकलल्या पुंजावर इकडं टाकला. आता तिकडे खड्डे झाला. आता जे शेण वगैरे फेकायला सोबत जातं. ही मागे आपली जोडी चालू आहे. डोरांना पाणी पाजल्यानंतर मित्रांनो, आपल्या शेतात आलं हार्वेस्टर. हे तुम्ही हार्वेस्टर पाहू शकतात कसं चालतंय.
मी गोंट्या घेऊन आलो. आता हे भरतायत ओमच्या मागात. ते बोन ते भरतात आणि मी ते गोंट्या घेऊन आलो घरून. 40 गोंट्या आणलेल्या आहेत. पुरा वार गहू लावला होता इतका झाला. आता तुम्हाला दाखवतो मग भरल्यानंतर किती गोण्या भरल्या. मित्रांनो त्या गोंट्या भरल्या गेल्या गहूच्या. मी होतो भरल्या गेल्या गहूच्या गोंट्या इतक्या. आता टाळणीमध्ये घाण होती ती काढतात गहू. आता नंतर त्यानंतर लगे तिकडं गहूचे हे गोण्या ते उचलले पडतील त्या साईडला ठेवलेले आहेत. तर मित्रांनो आता ट्रॅक्टरीत लावून दिलं आहे. आता हे गोंट्या टाळणीमध्ये टाकायचे. आबू फटा तरतोय. ते गोंट्या टाळणीमध्ये टाकायचे आहेत. तर भेटूया आपण तुम्हाला गहूच्या गोंट्या काढताना. आता निघालो घराच्या दिशेने गहूच्या गोंट्या घेऊन. तर पोचलो घरी. आता गहूच्या गोंट्या उतरवून ऊन पण घेतोय.